शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमी आणि आकाश हे दोघंजण ज्या वेळेला जयसिंगपूरला दिसतात त्यावेळेला आता मात्र एका वेगळ्याच पद्धतीने सगळी प्रॉपर्टी आजीच्या नावावरती झाल्याचं रागिणीला समजतं। कारण आजी ही जगन्नाथ महाजन यांची आई असते आणि आजीचे मिस्टर यांच्याच नावाची प्रॉपर्टी जगन्नाथ महाजन त्यांच्याकडून आकाशला मिळणार असते। पण अनपेक्षितपणे जरी भूमीने ही प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती केलेली असली तरी एका क्लॉजनुसार भूमीला तो अधिकारच नसतो। भूमीच्या नावाने असलेली प्रॉपर्टी भूमी कुणालाही देऊ शकत नाही, हा सुद्धा त्यातला एक छुपा क्लॉज असतो। कारण जगन्नाथ महाजन यांना आकाशचं लग्न कुणासोबत होईल, ती मुलगी कशी असेल हे बिलकुल माहीत नसतं। त्यामुळे सुनेबद्दल सुद्धा विश्वास नसल्यामुळे त्यांनी केलेला क्लॉज यावेळेला खूप हुशारीने उपयोगाला आणला जातो आणि भूमीवरती सुद्धा आता मात्र एक खूप मोठ्या प्रकारे जबाबदारी आलेली असते। कारण त्या क्लॉजनुसार भूमीने ती प्रॉपर्टी कोणाला द्यायची किंवा कोणाला द्यायची नाही हा निर्णय तिला घेताच येणार नसतो। ती प्रॉपर्टी फक्त तिने हँडओव्हर करायची असते नवऱ्यासाठी म्हणजे आकाशसाठी। त्यातच आता रागिणीने सह्या करून घेतल्यावरती रागिणी बिंदास्त असते, पण ज्या वेळेला वकिलांची टीम रागिणीला भेटते त्यावेळेला रागिणीला वेड्यात कळत वकिलांची टीम आता रागिणीवरती हसत, तुम्हाला कळत नाही का मॅडम, यामध्ये त्यांना अधिकारच नाही आहे भूमी मॅडमना की तुमच्या नावावरती ते प्रॉपर्टी करू शकतील। आता मात्र रागिणी हादरते, ही प्रॉपर्टी आता सगळ्या हिशोबाने तुमच्या आईंच्या म्हणजे जगन्नाथ महाजन यांच्या रक्ताच्या नात्याच्या आईच्याच म्हणजे एकमेव आता त्या आईच आहे की नाही तिच्या नावावरती होणार। हां, आता आईच्या पश्चात त्यांच्या माघारी कोण राहणार, तुम्ही त्यांची मुलगी म्हणून ती तुमच्याकडे येऊ शकते असं रागिणीला एक छुपा क्लू दिल्यावरती रागिणी आजीला मारण्याचा सुद्धा भयंकर डाव करते। पण हा डाव आता राजा काकांच्या लक्षात येताच राजा काका या सगळ्यामध्ये खूप मोठा आता प्रकाश टाकत रागिणीची रवानगी जेलमध्ये करणार असतात। आता निघताना भूमीने खूप मोठ्या योजना करून ठेवलेल्या असतात, कारण अजूनही तिचा रागिणीवरती विश्वास नसतो। रागिणी कुणालाही त्रास देऊ शकते यासाठी निघताना भूमीने राजा काकांना सिक्रेटली मेसेज पोहोचेल असं मात्र खूप मोठी योजना करून ठेवलेली असते। राजा काकांपर्यंत हे सत्य पोहोचून फक्त राजा काकांपर्यंतच हे सत्य पोहोचायला पाहिजे, कारण राजा काका या सगळ्यामध्ये सामील नाहीत याची भूमीला खात्री झालेली असते। निघताना भूमी अथर्वला मानसीची काळजी घ्यायला सांगते आणि त्याला सुद्धा एक प्रकारे तू मानसीला व्यवस्थितपणे सांभाळती तुझी जबाबदारी आहे हे सांगते। आणि त्यातच अथर्व पॅरिसला जायला निघालेला असतो, त्यामुळे लवकरात लवकर मानसी आणि अथर्व हे पॅरिसला जाणार असतात। त्यामुळे तिकडे अथर्व मानसीची काळजी घेईल याच्याबद्दल भूमीला शंका नसते। त्यानंतर भूमीने आता आई बाबा आणि प्रशांत यांची जबाबदारी सुद्धा भानुशाली वकिलांकडे दिलेली असते आणि आता भूमी निर्धास्त होऊन तिकडून निघते। मात्र तिला शंका असते ती आजींची तिला काळजी वाटत असते, कारण भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे भूमीला माहिती असतं की भूमी ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावरती करूच शकत नाही। भानुशाली वकिलांनी सांगितलेलं असतं की तुम्ही सह्या केल्यात तरीसुद्धा ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करण्याचा अधिकारच नाही आहे तुम्हाला, आणि ह्यासाठी आता भूमीला या सगळ्यापासून लांब जायचं असतं। म्हणून भूमी जयसिंगपूरचं नाव सांगून वेगळ्याच ठिकाणी जाणार असते जिथे रागिणी तिचं काही बिघडवूच शकणार नसते। आता मात्र भूमीच्या निर्णयामुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडणार असतो रागिणीवरती, पण निघताना भूमीने सगळी तजवीज केलेली असते आणि मानसीला निघताना तिने एक छुपा सल्ला दिलेला असतो, जो सल्ला मानसीसाठी खूप महत्त्वाचा असतो। तिला भूमीने निघताना सांगितलेलं असतं की ज्याप्रमाणे पौर्णिमाला तू कधी आपलं मानत नाहीस ना, त्याचप्रमाणे तू न या घरामध्ये रागिणी आत्यांना पण आपलं मानू नकोस असं म्हटल्यावरती थोडंसं आता मानसीला विचित्र वाटतं। भूमी सांगते मी तुला एक्सप्लेन करून नाही सांगू शकत, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या समजून घे। आता मात्र इकडे रागिणी निश्चिंत असते, फक्त एकच चिंता असते ते म्हणजे आकाश हे सोडून गेलेलं आहे। आकाश सोडून गेलाय त्यामुळे तिला असं वाटत असतं आकाश बरा झाला, परत आला, प्रॉपर्टीवरती हक्क सांगितला तर काय होईल, पण ही भीती रागिणीची फोल ठरणार असते, कारण आकाश भरा होण्याच्या आधीच रागिणीच्या हातातून प्रॉपर्टी निसटून जाणार असते। निघताना भूमी सगळ्यांचा निरोप घेते। निघताना रागिणी अजून एक डाव टाकते, आकाश बाळा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, आकाश बाळा तू मला थांब इथे असं म्हणत पुन्हा एकदा डाव टाकते। पण त्यावेळेला सुद्धा आकाश आपल्या मतावरती ठाम असतो। भूमी सांगते आत्या काहीही होणार नाहीये, आता आकाशला घेऊन मी जाणारच। आता रागिणी आकाशला थांबवण्याचा प्रयत्न निष्फळ करत असते, त्याला आपल्या मिठीत घेते
त्याला समजावते पण आकाश काही ऐकत नाही आणि ठामपणे तो निघतो. भूमी सांगते, आता आम्ही लवकरात लवकर फ्लाईटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. दोघं जण बॅगा घेऊन बाहेर पडतात. बाहेर पडल्यावरती आता मात्र भूमीने मनाशी शपथ घेतलेली असते, काहीही झालं तरी आकाशला ही प्रॉपर्टी परत द्यायची आणि त्यासाठी भूमीने ऑलरेडी डाव टाकलेला असतो. कारण आता काहीच दिवसामध्ये ही प्रॉपर्टी आजीच्या नावावरती झाली की आपोआप आकाशला मिळणार हे भूमीला माहिती असतं. भूमी आकाशला घेऊन निघून जाते. भूमी आकाशला घेऊन बाहेर पडते आणि ती आकाशला सांगत असते, आकाश हे बघ, ज्या वेळेला आपण एकत्र होतो ना त्या वेळेला मी सतत 24 तास तुझ्यासोबत होते, पण आता मला काही ना काहीतरी प्रोजेक्टचं काम असणार आहे. त्यामुळे घरात तर मी कामासाठी बाईक ठेवीन, पण ज्या वेळेला मी बाहेर जाईन त्यावेळेला तू कुठेही जायचं नाही हे मात्र नक्की. आकाश पण तो सायकल राणी, तू काळजी करू नकोस. ज्या वेळेला तू बाहेर जाशील त्यावेळेला मी पण तुझ्यासोबत बाहेर येईल. आपण दोघांनी बाहेर जायचं आहे. असं म्हणत तो भूमीसोबत कामामध्ये हात हे करण्यासाठी किंवा तिला कामात मदत करण्यासाठी तयार असतो. पण अजूनही आकाशला काही गोष्टी कळलेल्या नसतात ज्या फक्त भूमीपर्यंतच असतात. आता पोहोचल्यावरती भूमी भानुशाली वकिलांना फोन करून सगळे डिटेल सांगते. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. रागिणीच्या पायाखालची जमीन हादरणार असते. ज्या वेळेला रागिणीला समजणार असतं की प्रॉपर्टी तिची नाही आहे, मग मात्र रागिणी हदरते. कारण वकिलांचं पॅनल रागिणीला वेड्यात काढतं आणि रागिणीला सांगितलं जातं, तुम्हाला कोणी सांगितलं की जरी प्रॉपर्टी भूमी मॅडमच्या नावावरती असली तरी ती प्रॉपर्टी तुम्हाला देण्याचा त्यांना अधिकार आहे? ती प्रॉपर्टी तुम्हाला देण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही आहे. कोणत्या अधिकाराने ती प्रॉपर्टी ते तुम्हाला देऊ शकणार आहेत? आता सगळ्या प्रॉपर्टीचे मालक हे जे महाजन असतील या घरात राहणारे त्यांच्या नावावरती होतील. कारण तुम्ही प्रॉपर्टीमधून आकाशला बेदखल केले, भूमीला बेदखल केले. मग आता महाजन जे कोणी इथे राहत असेल ना तेच या प्रॉपर्टीचे मालकीण रागिणीला ज्यासाठी केला होता अट्टाहास ते सगळं हातातून निघून गेल्यामुळे रागिणी मटकन खाली बसते. काय करावं सुचत नाही. त्याच वेळेला वकिलांचं पॅनल तिला हे सांगतं की एक काम तुम्ही करू शकता की तुमच्या आई जर गेल्या तर ही प्रॉपर्टी तुम्हाला होऊ शकते, कारण वारसा हक्काने तुम्ही एकटाच आहात. रागिणी आता सांगते, कपटी विचाराची रागिणी आईला सुद्धा मारायला कमी करत नाही आणि मग रागिणी वेगळाच विचार करते. जाता जाता आता भूमीने खेळलेला डाव अचूक आलेला असतो आणि राजा काकांपर्यंत पोहोचवलेली चिठ्ठीसुद्धा अचूक असते. राजा काकांना भूमीने निघताना जी चिठ्ठी दिलेली असते ती वाचताच राजा काका हादरतात. वकिलांच्या पॅनलच्या आणि रागिणीच्या गोष्टी ऐकून राजा काका अजूनच हादरतात आणि राजा काका म्हणतात, रागिणी तू तू हे सगळं केलंस? मला अजिबात विश्वास बसत नाही आहे. मला तर भूमीकडून कळालं होतं हे सगळं, पण तू हे सगळं करतेस याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. स्वतःच्या आईला मारायला निघालीस तू? राजा काकांनी सगळाच प्लॅन फोडलेला असतो. आजीला धक्का बसतो. वकिलांचं पॅनल आल्यामुळे रागिणीचं सगळं भांडं फुटलेलं असतं. भूमीने अचूक खेळी खेळत अचानक राजा काकांना चिठ्ठी देत जो डाव खेळलेला असतो तो यशस्वी झालेला असतो. आता मात्र इथून मालिकेत रागिणीचे हाल एकदम वाईट होणार असतात. ना नवरा राहिला, ना मुलगा, ना आता प्रॉपर्टी. रागिणी पुढे काय करणार? इथून पण रागिणीचे काही कारस्थानं सुरू होणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.